घरामध्ये सगळी गडबड चाललेली होती. मुलीचा साखरपुडा झालेला होता. लग्नाची लगबग चाललेली होती. अक्षदा पडायला काही तास बाकी होते आणि याच काळामध्ये नवी नवरी, तिची आई आणि तिचे वडील तिघेही मरण पावले. संपूर्ण कुटुंब संपून गेलं. हाले केम्पेन हुंडी नावाचं कर्नाटकातल्या म्हैसूर जिल्ह्यातलं एक शांत आणि सुंदर असं गाव आहे आणि या गावामध्ये राहणारे 50 वर्षाचे शिवण्णा आणि त्यांच्या घरामध्ये आनंदाला उधाण आलेलं होतं, कारण त्यांची एकुलती एक कन्या 21 वर्षाची रक्षिता हिचं लग्न ठरलेलं होतं आणि 24 जून 2026 ला तिचं लग्न होणार होतं. लग्नाला अवघे काही दिवस उरले होते. घरामध्ये नातेवाईकांची ये-जा सुरू झालेली होती. गाण्यांचे सूर आणि लग्नांच्या कपड्यांची खरेदी वगैरे सगळं चाललेलं होतं. शिवण्णा आणि त्यांची पत्नी नागरत्ना यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू होते, कारण त्यांचे डोळे आता त्यांच्या मुलीचं सुख पाहण्यासाठी, आनंद पाहण्यासाठी आसुसलेले होते आणि काही तासातच मुलीच्या डोक्यावरती अक्षदा पडतील आणि आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी जाईल. अर्थात हा विचार सुद्धा त्यांना हुरळून टाकत होता. पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं. लग्नाच्या आदल्या दिवशी, म्हणजे लग्न उद्या आहे त्याच्या आदल्या दिवशी शिवण्णा यांच्या घरातून कोणताही आवाज येत नव्हता. शेजाऱ्यांनी सकाळी दार ठोठवलं, पण काहीही प्रतिसाद मिळाला नाही. आता त्यांना संशय आला, त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडला, आत गेले, आतलं दृश्य पाहिलं आणि संपूर्ण गाव हादरून गेलं होतं, कारण त्या घरातून रक्षिताची वरात निघणार होती. त्याच ठिकाणी शिवण्णा, नागरत्ना आणि नवरी मुलगी रक्षिता यांच्या डेड बॉडी पडलेल्या होत्या, मृतदेह पडलेले होते. जेवणामध्ये विष घालून एकाच वेळी अख्खं कुटुंब तिथं संपलेलं होतं आणि लग्नघराचं रूपांतर स्मशानभूमीमध्ये झालेलं होतं. आता ही माहिती मिळताच टी नरसीपुरा या ठिकाणचे पोलीस स्टेशनचे निरीक्षक आहेत, पोलीस निरीक्षक राघव, हे त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांचं पथक त्या घटनास्थळी आलेलं आहे. संपूर्ण गावात, संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे. आता पोलिसांच्या समोर मोठं आव्हान होतं, की एवढं सुखी कुटुंब होतं, लग्नाचं घर होतं, मग अचानकपणे असं काय घडलं होतं, की जेणेकरून या तिघांनीही स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता, टोकाचं पाऊल उचललं होतं. पण हा घातपात होता, की ही आत्महत्या होती का आणखी काय होतं? आता पोलिसांनी घराची झडती घेतली. स्वयंपाकघरामध्ये विषारी अन्नाचे अवशेष मिळालेले होते. पण तपासाला खरा वेग मिळाला जेव्हा रक्षिताच्या खोलीमधून पोलिसांना डायरी आणि लपवलेली सुसाईड नोट सापडली होती. आता यावेळेस सायबर सेलने रक्षिता आणि तिच्या आई-वडिलांचे मोबाईल सुद्धा जप्त केले होते. त्यांचे कॉल डिटेल आणि चॅट तपासायला सुरुवात केली होती. आता या तपासामध्ये काही धक्कादायक बाबी समोर आलेल्या होत्या. रक्षिता गेल्या काही दिवसामध्ये एका अनोळखी नंबरवरून तिला शेकडो कॉल आलेले होते आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या मोबाईलवर सुद्धा काही संशयास्पद मेसेज आणि काही फोटो अपलोड म्हणजे पाठवण्यात आलेले होते. आता पोलिसांनी सुसाईड नोट वाचायला सुरुवात केली आणि त्यामागील एक क्रूर चेहरा समोर आला. गावातीलच एक तरुण उल्हास गौडा. आता उल्हासचं रक्षितावरती एकतर्फी प्रेम होतं आणि काही माध्यमातून अशी माहिती येते की यांच्यामध्ये अत्यंत जवळचे संबंध होते. म्हणजे हा उल्हास हा तिच्या वडिलांच्या ओळखीचा होता, ट्रक ड्रायव्हर होता, ट्रॅक्टर चालवायचा, ट्रॅक्टर ड्रायव्हर होता आणि त्याचं घरी येणं जाणं वगैरे होतं. आता येता येता किंवा जाता जाता हे संबंध निर्माण झाले. असो, पण रक्षिताने त्याला नेहमी नाकारलेलं होतं आणि आता रक्षिताचं लग्न दुसऱ्या मुलाबरोबर ठरलं होतं आणि तेव्हा उल्हासच्या डोक्यामध्ये विकृत ईर्ष्या पेटली. जर रक्षिता माझी होऊ शकत नसेल, तर मी तिला कोणाचीही होऊ देणार नाही. या मानसिकतेनं हा प्राणी पेटून उठलाय आणि त्यानं रक्षिताच्या कुटुंबाला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. आता हा एवढ्यावरती थांबला का? नाही. तर त्यानं रक्षिताच्या होणाऱ्या नवऱ्याशी संपर्क साधला आणि त्याला सुद्धा हे सगळं पाठवलेलं आहे आणि हे मेसेज आणि हे फोटो पाठवून त्यांच्यापर्यंत हे सगळं पोहोचवलेलं आहे, सासरच्या लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. आता सासरच्या मंडळींकडून मग शिवण्णा यांना फोन आलेला आहे. समाजात बदनामी होण्याची भीती आणि लग्न तुटण्याची विवंचना यामुळे शिवण्णा आणि नागरत्ना म्हणजेच आई वडील हे खचून गेले होते आणि रक्षिता स्वतःला निर्दोष सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण त्या उल्हासनं अशा पद्धतीचं जाळं विणलेलं होतं, की उद्याच्याला समाजामध्ये तोंड कसं दाखवणार आणि वरात येण्याच्या अगोदर जर लग्न तुटलं, तर लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल आणि या टोकाच्या मानसिक दबावाखाली त्या रात्री या तिघांनी रडून-रडून एक निर्णय घेतला होता. समाजाच्या या खोट्या प्रतिष्ठेपायी आणि उल्हासच्या छळाला कंटाळून त्यांनी एकत्र मरण पत्करलेलं होतं. केळीमध्ये विष टाकून त्यांनी ते खाल्लेलं होतं.
आणि सुसाईड नोट पण लिहिलेल्या होत्या. आणि याच्यामध्ये उल्हास गौडाच्या नावाचा खुलासा होताच. मग पोलिसांनी त्याच्या घरावरती छापा टाकलाय, पण अगोदरच तो फरार झाला होता. निरीक्षक राघव यांनी तात्काळ पथकं रवाना केली. मोबाईलचं लोकेशन, चॅट डिटेल्स वगैरे हे सगळं काढलं आणि उल्हासच्या मित्रांची चौकशी केली. आणि रक्षिताच्या होणाऱ्या नवऱ्यानं पोलिसांना, म्हणजे उल्हासनं जे पाठवलं होतं ते सगळं फोटो आणि चॅट्स वगैरे पण दाखवले. आणि हे पाहिल्यानंतर त्या उल्हासच्या विकृत मानसिकतेचा संताप यावा अशा पद्धतीनं त्यानं ते सगळं बनवलं होतं. आणि अखेर सायबर टीमच्या मदतीनं उल्हास गौडाला म्हैसूरच्या सीमेवरती अटक करण्यात आली होती आणि त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आले. आता ही कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती सुरू राहील, पण या सगळ्यामध्ये एक संपूर्ण परिवार संपून गेलाय. आता या हृदयद्रावक घटनेच्या मागे केवळ एक गुन्हा तर आहेच, पण त्यापेक्षाही जास्त एक क्रूर मानसिक विकृती आहे, सायबरचा छळ आहे आणि भारतीय समाजातील प्रतिष्ठेची भीती आहे. आणि या सगळ्याचं एक विणलेलं जाळं आहे आणि त्या जाळ्यामध्ये हा परिवार अडकला होता. बघा, या जाळ्यामध्ये आपल्यातलेही अनेक लोक अडकतात, अडकलेले असतील. आता आरोपी उल्हास जो आहे, तर त्याची विकृत मानसिकता कशी होती, नकार त्याला पचवता आला नाही, रक्षितानं त्याला नकारलं आणि त्यामुळे काही व्यक्तींना नाही हा शब्द पचवता येत नाही, त्यांचा अहंकार दुखावला जातो आणि त्यामुळे ते हिंसक बनतात, सूडबुद्धीने वागायला लागतात. त्या पद्धतीने हा प्राणी तिथं वागलेला आहे. त्याचबरोबर एकतर्फी प्रेम, मग ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर, म्हणजेच एकदम प्रेमातला तो वेडेपणा. आणि हे प्रेम नसतं, ते एक घातक वेड असतं. आणि माझी नाही तर कोणाची नाही वगैरे ही जी मानसिकता असते, अतिमालकी, विकृत ईर्ष्या, याच्यामधून ही जन्माला येते. त्याचबरोबर ती सायबर बुलिंग आणि गॅस लाइटिंग, म्हणजे उल्हासनं केवळ त्या मुलीला त्रास दिला असं नाही, तर तिच्या पतीला सुद्धा खोटे फोटो पाठवले, मेसेज पाठवले आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न केला होता, प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला होता आणि चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याचबरोबर ती पीडित कुटुंब जे आहे त्यांची मानसिक स्थिती आणि दबाव समजून घ्या. लग्नाला काही तास उरलेले आहेत आणि त्यावेळेस यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय. यामागची त्यांची तीव्र मानसिक कोंडी ही कारणीभूत आहे. एकतर सामाजिक प्रतिष्ठा, म्हणजे भारतीय ग्रामीण आणि निमशहरी भागामध्ये म्हणजे जे काही सामान्य लोक आहेत ते अजूनही स्वतःच्या लाजेला घाबरतात, आबरूला घाबरतात. आता जे श्रीमंत वगैरे आहेत, जे पैशावाले आहेत, त्यांनी बऱ्याच जणांनी लाजा सोडलेल्या असतात, पण सर्वसामान्य जे खेड्यातली लोक आहेत किंवा निमशहरी आहेत, ते आजही लोक काय म्हणतील किंवा मुलींची बदनामी वगैरे या गोष्टीला प्राणपणाने जपतात. आणि उल्हासनं पाठवलेल्या खोट्या फोटोंमुळे समाजात आपली बदनामी होईल या भीतीनं त्यांच्या मनामध्ये जी पोकळी निर्माण झाली, आगतिकता निर्माण झाली, असहाय्यता निर्माण झाली. आणि सासरच्या लोकांकडून जेव्हा फोन आला, तेव्हा मात्र या आई वडिलांना वाटलं, या मुलीला वाटलं की आता आपलं सगळं संपलेलं आहे, लग्न तुटणार आहे आणि त्यांची लढण्याची इच्छा संपली. मानसशास्त्रामध्ये या स्थितीला होपलेसनेस म्हणजे अतिनिराशा अशा पद्धतीने म्हणतात, जिथं माणसाला समस्येतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. आणि मग त्यांनी एकत्रित टोकाचा निर्णय घेतला. जेव्हा कुटुंबातील प्रमुख, वडील किंवा संपूर्ण कुटुंब तीव्र मानसिक दबावाखाली असतं आणि त्यावेळेस बदनामीच्या जगण्यापेक्षा ते मरण पत्करतात. आणि अशा पद्धतीने त्यांनी तो निर्णय घेतला होता. आता एकमेकांबद्दलचं अतिप्रेम आणि भविष्यातील अंधार यांना या सगळ्यांमुळे ते आत्मघाती निर्णयाकडे ते वळलेले होते. आता याच्यामध्ये अजून एक हत्यार होतं आणि ते हत्यार होतं डिजिटल अस्त्र. उल्हासनं शिवांना यांच्यावरती कोणत्याही शस्त्रानं वार केला नव्हता, तर मोबाईल स्क्रीनवरून पाठवलेल्या काही खोट्या मेसेजनी त्या तिघांचे जीव घेतले होते. म्हणजे आजच्या काळामध्ये डिजिटल मॉर्फिंग किंवा फेक चॅट्स हे एखाद्या धारदार शस्त्रापेक्षाही जास्त जीव घेणं ठरतं आहे. आणि समाजामध्ये गुन्हेगाराला लाज वाटली पाहिजे, चुकीचं वागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, पण पीडितांनाच या बदनामीची भीती जास्त वाटते आणि त्यामुळे ते स्वतःला संपवतात. आणि हा आपल्या सामाजिक मानसिकतेचा सगळ्यात मोठा पराभव आहे. पण जाता जाता एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, की जर समजा आता यांचं असं म्हटलं जातं की एकतर्फी प्रेम होतं म्हणून, पण जर समजा यांचे एकतर्फी प्रेम जरी नसते किंवा यांचं जरी अगोदर काही रिलेशन असेल, तरीही जवळीकीचे जे फोटो आहेत ते त्या उल्हासकडे होते किंवा काही व्हिडिओ वगैरे काही विषय असेल, तर या बाबतीमध्ये आजच्या मुलींनी विशेष करून लक्ष दिलं पाहिजे. लग्नाच्या अगोदर असे कोणतेही फोटो किंवा अशा कोणत्याही व्यक्तीच्या इतक्या जवळ जाऊ नका की त्याने जर तसे फोटो काढले तर त्याचा नंतर विपरीत परिणाम होऊ शकतो. कारण बऱ्याच वेळा अशी लोक नंतर त्याचा गैरवापर करतात. लक्षात ठेवा, माझा
तसा नाहीये किंवा माझी तशी नाहीये, आमचं एकमेकांवर प्रेम आहे किंवा आमचं असं आहे, आमचं तसं, असलं काहीही नसतं. वेळ आल्यावरती माणसं सरडा बनतात. सरडा जितक्या पटकन रंग बदलत नाही, तितक्या पटकन लोकं रंग बदलतात. त्यामुळे आत्तापासून सावध राहा आणि जर तुमचे काही असे वेगळे कुठलेतरी फोटो कोणाकडे असतील किंवा व्हिडिओ कोणाकडे असतील, तर ते अत्यंत गोड बोलून ते व्हिडिओ डिलीट करून टाका. कारण नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो. हे लक्षात ठेवा.